पण बगरीचे धिरडे करेपर्यंत पण कोणालाच थांबवत नाहीये, कारण लेट झालंय, 1:30 वाजून गेला. बापरे, कसा बनवलाय ब्रे? हे बघ ना, हे सगळे तुमच्याच क्लासवाले आहे का? तर प्रत्येक डेट वाईज मी तिला रात्री झोपायच्या आधी हे असं देत असते, जी मुलांसाठी खूप युजफुल ठरेल किंवा तुम्हाला त्या गोष्टीची हेल्प होईल असं मला वाटतं. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. आई वडिलांचं होतं तसं थोडंफार झालं होतं, जे ऑलमोस्ट 2-2.5 वर्ष होऊन गेले, 3 वर्ष ऑलमोस्ट होऊन गेले असतील. तसं मी ही गोष्ट करते तेव्हा इथे कळेल काय ट्रॉफी मिळते की नाही. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज सकाळी सकाळी आम्ही निघालो होतो त्रिशाच्या स्कूलला जाण्यासाठी. तर आज तिची PTM होती स्कूलमध्ये, पॅरेंट्स टीचर मीटिंग, जी एव्हरी एक्झाम नंतर थोड्याच दिवसात असते, जेणेकरून आपल्याला त्या मीटिंगमध्ये तिचे पेपर्स वगैरे बघायला मिळतात आणि डिस्कशन पण होतं टीचरसोबत. तर त्याच्यासाठी आज आम्ही गेलो होतो. आणि PTM म्हणजे झाल्यानंतर टीचरशी डिस्कशन वगैरे झाल्यानंतर बाहेर इथे त्यांचे सगळे असे प्रोजेक्ट्स ठेवलेले असतात, जे त्यांनी स्कूलमध्येच केलेले असतात. म्हणजे टीचर असं ग्रुप बनवते क्लासमध्ये, असे 5-5, 10-10 मुलांचे असे ग्रुप्स वगैरे बनवतात आणि मग त्यांना एक प्रोजेक्ट देतात आणि मुलं तिथेच हे सगळं बनवतात. काही मटेरियल ते स्कूलमध्येच प्रोव्हाइड करतात आणि छोट्या मोठ्या काही गोष्टी असतील त्या मुलं डिस्ट्रीब्यूट करून घेतात एकमेकांमध्ये, की हे तू घेऊन ये, हे तू घेऊन ये, प्रोजेक्टसाठी लागणारं सामान. आणि असं ते सगळेजण मिळून प्रोजेक्ट बनवत असतात. तर हे मस्त मस्त असे हे प्रोजेक्ट्स तिच्या क्लासमधल्या सगळ्या मुलांनी मिळून केलेले होते आणि खरंच खूप सुंदर प्रोजेक्ट्स होते सगळे. सो ते प्रोजेक्ट्स वगैरे आम्ही बघितले. PTM एकदम छान झाली आणि खाली आलो तर हे बघा, आज आषाढी एकादशी होती, तर थोडंफार असं तिथे ते पण डेकोरेशन वगैरे आम्हाला बघायला मिळालं. खूप सुंदर केलेलं होतं आणि बऱ्यापैकी ह्या गोष्टी टीचर मुलांकडूनच करून घेत असतात. त्यांच्या गायडन्सखाली मुलं एकदम छान करून पण देतात त्यांना. आणि ते झालं की बाहेर असे बुक स्टॉल्स असतात, जे आपल्याला हवे तसे बुक्स तिथे मिळतात. स्टोरी बुक्स म्हणा, एज्युकेशन रिलेटेड पण असतात, भरपूर ऑप्शन्स असतात. आणि प्रत्येक PTMला त्रिशाचं असं असतं की मला एक तरी बुक घेऊन दे म्हणून. तर तेच आता तिचं माझं डिस्कशन चालू आहे, की मी तिला म्हणत होती की तू मराठी स्टोरी बुक घे, इंग्लिश मी तुला मार्केट 99मधून घेऊन देते, कारण खूप मोठी स्टोरी असली 3-3, 4-4 पानाची का मग तिच्याकडनं ती स्टोरी रीड करून होत नाही. आणि छोट्या छोट्या स्टोरी असलेलं बुक घेतलं का ती संपवते पण. मग तेच मी तिला इथे सांगत होते की तू इथून मराठी घे, मी तुला इंग्लिशवाली स्टोरी बुक बाहेरून घेऊन देईल म्हणून. तर ती तयार झाली आणि मग तिने ग्रामरसाठीची इंग्लिशची एक बुक तिनेच काढून आणली आणि मग ती तिने घेतली. आणि त्याच्यानंतर एक स्पेलिंगसाठीची एक होती, म्हणजे ते स्क्वेअरमध्ये नाही का असे लेटर्स दिलेले असतात, त्यातनं स्पेलिंग फाइंड आउट करायचे आणि त्याला सर्कल करायचं, ती एक बुक तिने घेतली. जस्ट आम्ही आता PTM वरून आलो त्रिशाच्या. तिघांना पण खूप जास्त भूक लागली आहे आणि त्रिशाने तर घेतलं आहे खायला. मी पापड तळते, उपवास असल्यामुळे दुसरा काहीच ऑप्शन नव्हता. मी भगर वगैरे भिजवून गेली होती आणि बटाटे पण उकडून ठेवले होते. पण बगरीचे धिरडे करेपर्यंत पण कोणालाच थांबवत नाहीये, कारण लेट झालंय, 1:30 वाजून गेला. म्हटलं चला तोपर्यंत पापड तळूया आणि मग धिरडे वगैरे करता येईल, असं चाललंय. ते इथे बघा, भगर मी भिजत घालून गेली होती आणि इकडे बटाटे पण उकडवून ठेवले होते. हे खाल्लं की थोडासा पोटाला आराम मिळेल, मग भगरीचे धिरडे करूया. ऑलमोस्ट स्वयंपाक माझा बनवून तयार आहे. स्वयंपाक नाही म्हणू शकत, फराळाचं. इथे बटाट्याची भाजी, बटाट्याची चटणी बेसिकली, जी उपवासाची आहे. इकडे आता एक एक धिरडं बनवून घेते मी, म्हणजे गरमागरम खायला देता येईल. इथे त्रिशाची प्लेट रेडी केली आहे, दही धिरड्यासोबत, आणि आता तिला बटाट्याची चटणी पण वाढेल. मग आता एक एक करून आम्ही जेवण करून घेऊ. तर असं हे धिरडं बनवून तयार आहे. मस्त अशी जाळी आली आहे. आता या दोघांना मी हे एक एक करून देऊन देते जेवायला. त्रिशा बोलली पहिले बाबांना दे,
कारण तिचं आल्यावर खाऊन झालं होतं, आमचा उपवास होता म्हणून आम्ही फक्त पापड खाल्ले, तिने पुऱ्या वगैरे खाल्ल्या होत्या. सो आता हे राजेशला दिलंय मी. सांगा लो कसं झालंय. चांगलं झालं. मीठ ठीक आहे. तर दुपारी छान असं फराळाचं वगैरे झालं, त्यानंतर थोडा वेळ आराम केला. आता संध्याकाळ झाली आहे. राजेश वॉकसाठी गेले आहे आणि त्रिशा खेळायला गेली आहे. तिला आजकाल रोज असं खेळायला जाता येत नाही आहे, कारण पाऊस येतो. आणि नेमकं असं होतं की जेव्हा ती खाली जाते खेळायला आणि खाली खेळायला गेली की 5 मिनिटांनी जोरात पाऊस येतो. आणि आज पाऊस थांबला होता बऱ्यापैकी, बराच वेळ झाला तसा पाऊस आला नाही. तर तिला म्हटलं तू जा थोडा वेळ खेळायला वगैरे जा, खेळून ये, मग थोडं फ्रेश पण वाटेल आणि मग अभ्यासाला पण बसायला काही वाटणार नाही. सो ती खेळायला गेली. राजेश आता येतीलच, त्यांना पण वॉकला जाऊन बराच वेळ झाला. सो म्हटलं चला आता ते येतील तर चहा ठेवते मी, छान चहा वगैरे घेते. आणि तोपर्यंत तुम्ही बघा, काल मम्मीने माझ्यासाठी एक पार्सल पाठवलं होतं. काय होतं आणि कसं होतं ते तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मम्मीने काल हे पार्सल पाठवलं होतं. पार्सलमध्ये काय आहे हे मम्मीने मला सांगितलेलं होतं, पण त्रिशाला माहीत नव्हतं की आजीने काय पाठवलं आहे. सो तिच्यासाठी हे सरप्राईज होतं. मम्मीने मला पण सांगितलं नसतं, बट तिने ह्यासाठी सांगितलं की समजा सोसायटीच्या गेटमध्ये अप्रुव्हल द्यायला लागतं आणि मी जर काही ऑर्डर केलेलं नसेल, राजेशने काही ऑर्डर केलेलं नसेल, तर मी ती एंट्री डिक्लाईन करते. सो मम्मीला वाटलं ही डिक्लाईन करेल म्हणून मम्मीने मला सांगून दिलं होतं की मी तुझ्यासाठी एक पार्सल पाठवलेलं आहे, त्याच्यात ही गोष्ट आहे, तर तू घे ते पार्सल म्हणून. मग मी ते घेतलं. आणि जेव्हा पण मम्मीला असं काही पाठवायचं असतं, एक तर सोसायटीमधलं कुणी नाशिकला जाणारं असेल तर त्यांच्याजवळ मम्मी देते, किंवा मग काहीच ऑप्शन नसेल तर मम्मी असं कुरिअर करून पाठवत असते. तर मम्मीने हे पार्सल आमच्या तिघांसाठी पण पाठवलं होतं, जे की आमच्या तिघांचं पण खूप जास्त फेवरेट आहे. आणि नाशिकवरून पुण्याला एका दिवसामध्ये पार्सल येऊन जातं, म्हणजे आजचं कुरिअर केलं तर नेक्स्ट डे आरामात मिळून जातं, म्हणून बऱ्याचदा मम्मी असं करत असते. सो तेच आज तिने केलं होतं आणि तुम्ही ते बघू शकता. छान असे टेस्टी तिने आमच्यासाठी पार्सल पाठवलं होतं, जे तिने घरी बनवलं होतं. तर इथे तिने ह्या अशा तिखट पुऱ्या बनवल्या होत्या, ज्या की त्रिशाला, मला आणि राजेशला, आम्हाला तिघांना पण खूप जास्त आवडतं आणि हे तिला माहिती आहे. तर मग तिने बनवल्या होत्या, तर तिने आम्हाला पण पाठवल्या. एका ह्याच्यामध्ये पॅकेटमध्ये तिखट पुऱ्या होत्या आणि एका पॅकेटमध्ये गोड पुऱ्या होत्या, ज्या आम्हाला तिघांना पण दोन्ही प्रकारच्या पुऱ्या खूप जास्त आवडतात. तर तिने हे पाठवलं होतं. सो हा फायदा आहे की एका दिवसामध्ये कुरिअर मिळत असल्यामुळे ती असं पाठवते, किंवा इमर्जन्सी काही गोष्टी असेल मला पाठवायच्या असतील, ब्लाउजेस वगैरे मी नाशिकवरून शिवून घेते. सो मी इकडनं फॅब्रिक घेऊन पाठवलं, किंवा फॅब्रिकही तिनेच घेतलं, स्टिच वगैरे करून ती मला नेक्स्ट डे असं पाठवते. सो असं काहीसं आमचं चालू असतं. आणि पुऱ्या खरंच एकदम मस्त, खूप जास्त टेस्टी झालेल्या होत्या आणि आम्ही दोघींनी लगेच पुऱ्यांवर ताव मारला. आणि मस्त असं संध्याकाळच्याच टाईमला आल्यामुळे आमचा तो संध्याकाळचा स्नॅक्स पण होऊन गेला होता. तर तुम्ही बघितलंच, काल असं मम्मीने पुऱ्या वगैरे पाठवल्या होत्या. तर आता आमचा चहा वगैरे घेऊन झाला मस्त. आणि म्हटलं चला, मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्रिशासाठी मी तो नोटीस बोर्ड, पिन बोर्ड, जे काय म्हणाल तुम्ही ते, तो घेतलेला. तर तो कशासाठी वगैरे घेतला आहे हे मी पुढच्या व्लॉगमध्ये सांगेल असं म्हणाले होते. आणि बोर्ड तो वॉलला लागलेला आहे आता. आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया की मी तो कशा प्रकारे यूज करते. म्हणजे नोटीस बोर्ड किंवा मग जे काही तुमचं असेल शेड्यूल वगैरे, तेच सगळं मी लावते. बट त्यात एक ॲडिशनल गोष्ट करते मी, जी मुलांसाठी खूप युजफुल ठरेल किंवा तुम्हाला त्या गोष्टीची हेल्प होईल असं मला वाटतं. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. ही ट्रिक मी बऱ्याच वर्षांपासून वापरते, म्हणजे ऑलमोस्ट 2-2.5 वर्ष होऊन गेले, 3 वर्ष ऑलमोस्ट होऊन गेले असतील तसं मी ही गोष्ट करते. मध्ये काही कारणाने नाही म्हणता येणार, मध्ये ते स्किप होऊन गेलं होतं, राहून गेलं होतं. सो मध्ये काही पॅचमध्ये ती गोष्ट नाही झाली, तर मी तुम्हाला दाखवते की मी काय करते त्रिशासाठी. तर ह्या बोर्डवर मी असे हे 2 चार्ट लावून घेतले. तर हा आहे टाइम टेबलवाला, जो मी बनवला आहे त्रिशासाठी. म्हणजे तिच्या स्कूलचा होमवर्क झाला की एक्स्ट्रा जो अभ्यास असतो तो करून घेण्यासाठी. आता ती मोठी झाली आहे, खूप लहान मुलांना याची गरज पण नाही आहे. त्रिशा 5th ला आहे. सो तिला एक्स्ट्रा स्टडीची गरज आहे, म्हणजे होमवर्क सोडून
रोज जे शिकवतात त्याचा अभ्यास घरी करणं गरजेचं असतं, म्हणून मी हे असं टाइम टेबल बनवलं आहे मंडे टू संडेचं. मग प्रत्येक दिवशी प्रत्येक एक सब्जेक्ट तिथे मेन्शन केला आहे मी, की मंडेला SST, ट्यूजडेला मराठी, असं म्हणजे जो लेसन त्यांच्या स्कूलमध्ये शिकवून होतो त्याचे क्वेश्चन आन्सर दिलेले असतात. सो आज मंडे आहे तर SSTचा कुठला लेसन झाला, कुठले क्वेश्चन आन्सर झाले, किंवा इंग्लिश असेल तर ग्रामर कुठलं झालं ते लगेच त्या दिवशी करून घ्यायचं. म्हणजे एक्झामच्या वेळी तितका स्ट्रेस येत नाही आणि काय म्हणता येईल आपलं रुटीनमध्ये पण राहतं आणि अभ्यास पण वेळेवर होतो असं मला वाटलं. म्हणजे हे ॲक्च्युली मी आत्ताच फर्स्ट टाइम हे ट्राय करते. हे फर्स्ट टाइम आहे, तिची फर्स्ट टर्म होऊन गेली, फर्स्ट एक्झाम होऊन गेली, त्याच्यानंतर मी हे शेड्यूल बनवलं आहे. सो ह्या माझा ट्रायलच आहे, बघूया आता कितपत सक्सेस होतो ते. बाजूचा जो चार्ट आहे जो मी तुम्हाला मगाशी म्हणत होते की जो मी 2-2.5 वर्षापासून करत आहे तो वेगळा चार्ट आहे. तर तो हा चार्ट आहे, हा मी प्रिंट करून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये असं डेट वाईज लिहिलेलं आहे, फूड, बिहेवियर आणि स्टडी असं. हा ॲक्च्युली त्रिशाची आत्ताची जी एक्झाम आहे ती झाल्यानंतर मी स्टार्ट केला 16 तारखेपासून. तिची 15ला ना की 14ला एक्झाम, हा 15ला एक्झाम संपली होती, त्यानंतरचा मी हा चार्ट बनवला. तर प्रत्येक डेट वाईज मी तिला रात्री झोपायच्या आधी हे असं देत असते. म्हणजे फूड तिने आज फूड जेवढं तिला मी खायला लावलं आहे, जे खायला लावलं आहे ते प्रॉपर तसं तिने खाल्लं असेल तर तिथे 1 स्टार. बिहेवियर तिचं आजचं दिवसभरातलं कसं होतं त्याला 1 स्टार. आणि दुसरा स्टडी, जो तिचा अभ्यास असतो, होमवर्क म्हणा किंवा जे शेड्यूल प्रमाणे ठरलेलं आहे ते जर व्यवस्थित केलं तर त्याला पण 1 स्टार. असे 3 स्टार इथे मी करून घेतलेले असतात. आणि ज्या दिवशी ज्या कॉलममध्ये किंवा जी गोष्ट ती नीट नाही करत त्याला असे बॅड स्माइली पण येतात. हे बघा, जे तिला 23 तारखेला बिहेवियरमध्ये आले होते आणि 24 तारखेला स्टडीमध्ये आले होते. कालची डेट 24 होती, काल तिने स्टडी काहीच केला नाही, होमवर्क पण नव्हता केला ना तू? काहीच नव्हतं केलं काल काहीच केलं नव्हतं तिने अभ्यास, कारण काल फ्रायडे होता. तर तिला असं वाटलं की जाऊ द्या, फ्रायडे तर चिल करत होती ती. आणि मी तिला काहीच बोलली नाही. माझं असं होतं की नाही चला आपण हिला बोलत नाही तर ही करत नाहीये ना, तर हिला आज रात्रीच दाखवू म्हणून मी ते हे बॅड स्माइली दिलं होतं. आणि बिहेवियर परवाचं हे काहीतरी तिच्या बाबांचं आणि तिचं थोडंफार असं नॉर्मल जे मुलांचं आणि आईवडिलांचं होतं तसं थोडंफार झालं होतं. बट तिला ते लक्षात राहिलं पाहिजे की ही आपण चूक केली होती तर ही पुन्हा नाही झाली पाहिजे, म्हणून मी तिला हे बॅड स्माइली बिहेवियरमध्ये दिलं होतं. तर असा हा चार्ट आहे. तर तुम्ही पण हा करू शकता. ह्याला काय असं मला वाटत नाही की त्रिशा मोठी आहे म्हणून केलं पाहिजे. तुम्ही खूप छोट्या एजपासून पण मुलांसाठी हे करू शकता. ह्याने फरक पडेल किंवा मग हेल्प होईल काही गोष्टी तुम्हाला जर इम्प्रूव्ह करायच्या असेल तर. आणि हा चार्ट जेव्हा संपेल, आता हा राजेशने प्रिंट करून आणलाय 16 जुलै ते 14 ऑगस्ट पर्यंतचा असा आणलाय. तर तुम्ही एक तारखेपासून स्टार्ट करून 30-31 पर्यंत असं करू शकता. आणि जेव्हा हा चार्ट संपतो तेव्हा जर तुमचं इथे सगळे स्टार आले, म्हणजे त्रिशाला जर स्टार मॅक्सिमम किंवा जसा तिचा हा सगळा चार्ट बनेल त्याच्यानुसार जर चांगला चार्ट रेडी झाला तर इथे मी एक ट्रॉफी काढून देत असते तिला, चार्ट संपेल त्या दिवशी. आणि जर चार्ट जर खराब असला तर ट्रॉफी पण नाही आणि काहीच नाही असं असतं. तर जेव्हा हा चार्ट एंड होईल तेव्हा इथे कळेल काय ट्रॉफी मिळते की नाही, असं मी तिला करत असते. आणि हे बऱ्याच दिवसापासून करते आणि तुम्हाला पण हे ट्राय करून बघा, हेल्प होईल. मला असं वाटतं की मुलांचा एक ते माइंडसेट असतो ना की आपल्याला ट्रॉफी मिळाली पाहिजे किंवा मग ही गोष्ट केली तर आपल्याला बॅड स्माइली मिळालं तर ती गोष्ट लक्षात राहिली पाहिजे की ही चूक पुन्हा झाली नाही पाहिजे. ह्याच्यासाठी मी हे ट्रिक फॉलो करते गेल्या 2-2.5 वर्षापासून. मध्ये थोडंसं गॅप पडला होता बट आता पुन्हा स्टार्ट केलं आहे. तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही आयडिया, ही टिप मुलांसाठीची कशी वाटली मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे काय होतं, कुणी पण आलं गेस्ट फ्रेंड कुणी, त्यांना पण हे दिसतं. सो एक मुलांच्या माइंडमध्ये असतं की नाही यार आपलं हे कुणीतरी बघेल. आणि मी काढत कधीच नाही, तो चार्ट कसाही भरलेला असू दे बट कोणी येणार आहे म्हणून मी हा काढत नाही. सो आणि ते एकदा प्रत्येक गोष्टीची सवय लागली, फूड म्हणा, बिहेवियर किंवा स्टडी, त्या गोष्टीची एक रुटीन मुलांना पडली
सवय झाली की काही काळानंतर तुम्हाला ती गोष्ट करण्याची गरज पण नाही पडत, कारण ते त्यांच्या अंगवळणी पडतं. तर काही दिवसांनी हे काढूनही टाकायला लागेल, कारण त्या गोष्टीची मुलांना सवय होईल. म्हणजे हे मी म्हणते, माहीत नाही, प्रत्येक चाइल्ड वेगळं असतं, बट जेवढं आपल्याकडनं होईल तेवढं आपण केलं पाहिजे. मी तसं करते. तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं हे पण मला कमेंटमध्ये सांगा. तर चला आता मी स्वयंपाक करून घेते. आजचा बेत आहे साबुदाणा वडे. तर आता मस्त साबुदाणा वडे बनवून घेते मी आणि तुम्हाला पण दाखवते. तर साबुदाणा वडे बनवायचं चाललंय माझं आणि मी व्हिडिओ घ्यायचं पूर्णपणे विसरून गेली होती गडबडीमध्ये. हे बघा, त्रिशाला आणि राजेशला प्लेट ऑलरेडी करून दिली आहे मी. आता हे एकीकडे तळते, इकडे करणं पण चालू आहे. इकडे तळते, इथे एकीकडे करायचं पण चालू आहे. थोडेच उरले कारण त्रिशाला आणि राजेशला दिलं आणि सोसायटीमधल्या माझ्या एका फ्रेंडसाठी पण पाठवले मी साबुदाणा वडे आणि चटणी. इकडे चटणी. कसं झाले, खाऊन बघितलं का तुम्ही? नाही अजून काय. तर असं चालू आहे. गरमागरम त्रिशाला आणि राजेशला दिले मी. त्रिशा कसं आहे? हो का? कसं झाले, काय म्हटले त्रिशा? चांगले झाले. तर जस्ट आमचं जेवण झालं. जेवण नाही, फराळाचं झालं. तर साबुदाणा वडे एकदम मस्त झाले होते, एकदम छान क्रिस्पी झाले होते. आणि असं होतं ना की रोजच्या जेवणापेक्षा जेव्हा आपण साबुदाणा वडे किंवा भगरीचे धिरडे हे सगळं जेव्हा करते ना मी, तर आमच्या तिघांचं पण जेवण हे रोजच्यापेक्षा जास्तीचं होतं. म्हणजे बऱ्यापैकी खाल्ल्या जातात ह्या गोष्टी. त्यामुळे कधी कधी असं वाटतं की जे आहे ना, एकादशी दुप्पट खाशी, तसंच होतं आमच्या घरात. तरी डबलच खाल्लं जातं. सो असं काहीसं आज झालं. त्रिशाने पण एकदम मस्त खाल्लं सगळं. धिरडेचं पीठ उरलं होतं, ते पण मी पुन्हा बनवले. 4-5 धिरडे झाले पुन्हा, ते पण खाल्ले. आणि घरात एवढे पापड असतात म्हणजे उपवासाचे वगैरे, तरी राजेश जे सॉल्टेड चिप्स असतात ते घेऊन आले होते, ते पण खाल्ले. सो असं काहीसं बऱ्यापैकी खाल्ल्या गेल्यामुळे खूप जास्त झालेलं आहे. आणि वॉकला जायचं आहे, बट पाऊस खूप येतो आहे, म्हणून आता वाट बघतोय की केव्हा पाऊस थांबेल आणि मग खाली एक ॲटलिस्ट छोटासा का होईना एक राऊंड मारून येऊया, म्हणजे थोडंसं बरं वाटेल. बघूया आता केव्हा पाऊस थांबतो ते. आणि तुम्ही काय केलं होतं एकादशीला स्पेशल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रत्येकाच्या घरात आज छान छान पदार्थ असणार आहे. आणि मस्त गेला माझा आजचा दिवस. आणि तुम्हाला मी जी मगाशी जी टिप्स मुलांसाठीची शेअर केली ती कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.